Hello everyone, I am Shinde teacher. We are going to learn a motivational lesson name of Be Smart. ह्या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट हा लेसन शिकणार आहोत. आता बघा, स्मार्ट म्हणजे दिसायला सुंदर नाही तर आपल्या करिअरमध्ये यशस्वी बना असं म्हटलेलं आहे. म्हणजे बी स्मार्ट म्हणजे यशस्वी व्हा. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये रायटरने आपल्याला सांगितलेलं आहे बघा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम अँड अ व्हिजन. आता बघा फर्स्ट पॅरेग्राफमध्ये, अकॉर्डिंग टू द रायटर चॅम्पियन्स आरंट क्रिएटेड इन जिम्स. चॅम्पियन्स मीन्स विजेते आणि जिम्स म्हणजे व्यायामशाळा. बघा, लेखकाच्या मते आपल्याला लेखक असं सांगतो का विजेते हे व्यायामशाळेमध्ये तयार होत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. अकॉर्डिंग टू हिम दे शुड हॅव सम क्वालिटीज. आता लेखकाच्या मते त्यांच्यामध्ये काही क्वालिटीज असतात. आता त्या क्वालिटीज बघा कोणत्या. अ डिझायर, डिझायर मीन्स तीव्र इच्छा. अ ड्रीम, ड्रीम म्हणजे दिवसा बघितलेले स्वप्न, आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून बघितलेले स्वप्न. अ व्हिजन, दूरदृष्टिकोन. चॅम्पियन्समध्ये काही क्वालिटीज असतात, त्या क्वालिटीज म्हणजे डिझायर तीव्र इच्छा, ड्रीम स्वप्न आणि व्हिजन म्हणजे दूरदृष्टिकोन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. रायटर आपल्याला या ठिकाणी असं म्हणतात, दे शुड हॅव स्किल ॲज वेल ॲज विल. त्यांच्यामध्ये ज्यांना चॅम्पियन्स व्हायचं असेल त्यांच्यामध्ये स्किलही असलं पाहिजे आणि विल पॉवर पण असली पाहिजे. स्किल कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा. त्यांच्यामध्ये कौशल्य आणि इच्छाशक्तीही असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण पुढे बघा रायटर आपल्याला असं म्हणता, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण बघा कौशल्यापेक्षाही विल पॉवर ही जास्त स्ट्रॉंगर असते, जास्त मजबूत असते. म्हणजे तुमच्यामध्ये कितीही स्किल असलं तरी, कितीही कौशल्य असलं तरी, पण विल पॉवर जर नसेल, इच्छाशक्ती नसेल तर त्या स्किल असण्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तीव्र इच्छाशक्ती प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. पुढे बघा रायटर काय म्हणता, सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आता थ्राईव्हचं मिनिंग आपल्याला दिलेलं आहे बघा. थ्राईव्ह मीन्स प्रॉस्पर, प्रॉस्पर मीन्स समृद्ध होणे, भरभराट होणे. सक्सेसफुल जे प्रोफेशनल्स असतात म्हणजे जे यशस्वी व्यावसायिक असतात ते सुद्धा ह्याच गोष्टींनी यशस्वी झालेले असतात, त्यांची भरभराट झालेली असते. आता आपल्या पुढे एक्झाम्पल आहे बघा सक्सेसफुल लोकांचं, म्हणजे मुकेश अंबानी. ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल झालेले, पण त्यांच्यामध्ये ह्याच क्वालिटीज होत्या आणि त्या क्वालिटी म्हणजे डिझायर इच्छाशक्ती, अ ड्रीम स्वप्न आणि त्याचबरोबर व्हिजन दूरदृष्टिकोन, ह्या गोष्टी होत्या. आणि पुढे बघा असं म्हटलेलं आहे आपल्याला रायटरने, वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांमध्ये नॅचरल टॅलेंट्स आहे. रायटर सेज दॅट वी हॅव अ नॅचरल टॅलेंट्स मीन्स गॉड गिव्हन क्वालिटीज. आपल्या सगळ्यांना देवाने दिलेले क्वालिटीज आहे, नैसर्गिक टॅलेंट आहे सगळ्यांमध्ये. देवाने त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही आहे. याला जास्त बुद्धिमत्ता, त्या दुसऱ्याला कमी बुद्धिमत्ता, असा भेदभाव न करता सगळ्यांना नैसर्गिक बुद्धिमत्ता दिलेली आहे. आणि पुढे बघा रायटर काय म्हणता, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. आणि ह्याच नॅचरल टॅलेंटचा जर गोल सेट करण्यासाठी जीवनामध्ये जर उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. गोल म्हणजे टार्गेट, ध्येय, उद्दिष्ट. जर ह्याच नॅचरल टॅलेंटचा जर ध्येय ठरवण्यासाठी, जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरवण्यासाठी जर याचा जर उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ, तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पुढे रायटर आपल्याला असं म्हटलेलं आहे, वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर तुम्ही टू अचीव मीन्स प्राप्त करणे. जर तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जर कोणतीही ॲक्शन केली नाही, कोणतीही कृतीच केली नाही, वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकणार नाही. म्हणजे आपलं ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर कृती करणं अतिशय गरजेचं आहे. बघा मुलांनो, रिसेंटली यू हर्ड दॅट देअर आर मेनी एक्झाम्पल्स ऑफ MPSC स्टुडंट्स. तुम्ही नुकतेच MPSCमध्ये जे यशस्वी झालेले स्टुडंट आहे त्यांचे भरपूर उदाहरणं पेपरला त्यांच्या न्यूज तुम्ही ऐकले. इव्हन दे वेअर बॉर्न इन पुअर फॅमिली बट स्ट्रगल अ लॉट टू अचीव देअर ॲम्बिशन अँड नेव्हर गेव अप होप. इव्हन ते पुअर फॅमिलीमध्ये जन्माला आलेले, गरीब फॅमिलीमध्ये जन्माला आलेले, बट स्ट्रगल अ लॉट टू अचीव देअर ॲम्बिशन. पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. अँड नेव्हर गेव अप होप. आणि कधीही त्यांनी आशा सोडली नाही. इफ दे वेअर फेल्युअर. जरी ते अयशस्वी झाले पण त्यांनी मात्र आशा सोडली नाही. MPSCच्या स्टुडंटला किती वेळेस अपयश मिळालेलं असेल, पण त्यांनी इतकं स्ट्रगल केलं आणि त्यांनी मात्र त्या गोष्टी, उच्च पदावर अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांचं मात्र पूर्ण केलं. दे केप्ट द होप अलाइव्ह इन देअर हार्ट. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या आशा असतात त्या जिवंत ठेवल्या. आणि त्यांनी एकच ठरवलं, आफ्टर ऑल नो पेन्स नो गेन्स. म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे किती स्ट्रगल झालं, किती त्रास झाला तरी त्यांनी त्यामध्ये ते कमी पडलेले नाही. दॅट्स लाईक सक्सेसफुल पीपल. त्याचप्रमाणे सक्सेसफुल पीपलचं सुद्धा आहे. सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स. सक्सेसफुल पीपलसुद्धा आपल्यापेक्षा वेगळे नाही आहे. ते सुद्धा आपल्यासारखेच हार्डवर्क करून पुढे गेलेले. पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघा, रायटर सेज सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता बघा, सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. ॲसेट्स मीन्स पैलू. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजे. दोन पैलू लक्षात घेतले पाहिजे. बघा, आता पहिला जे ॲसेट्स आहे ते सांगितलेले, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. म्हणजे अ सेन्स ऑफ, आता सेन्स म्हणजे समज, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे कल्पकतेची समज किंवा नवनिर्मितीची जाणीव. नवनिर्मितीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आता बघा, इल्युमिनेटचं मिनिंग दिलेलं आहे बघा, एनलाइटन म्हणजे उजळून टाकणे. आणि स्टेपिंग स्टोन म्हणजे यशाकडे नेणारा मैलाचा दगड किंवा यशाकडे नेणारी पहिली पायरी. तर बघा, आपल्याला जर आपला गोल निश्चित करायचं असेल, दोन महत्त्वपूर्ण गोष्टी निश्चित केल्या पाहिजे. एक म्हणजे कल्पकतेची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी पहिली पायरी. आणि तो ध्येयाकडे जाणारा जो मार्ग असतो, ती पहिली पायरीच आपला मार्ग पूर्ण उजळून टाकते, एनलाइटन करत असते. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. आता बघा, ॲट द हेल्म ऑफ लाईफ मिनिंग दिलेले चार्ज ऑफ. आणि चार्ज ऑफ म्हणजे नियंत्रण मिळवणे. तर बघा, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ही जी ध्येय असतात ती आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवत असतात. आपण आयुष्यामध्ये जर ध्येय जर ठरवले तर ते आपल्या पूर्ण आयुष्याची सूत्रे सांभाळतात. मग बघा, परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. मग अशी जी स्वप्न असतात त्यांचं आपण परस्युइंग म्हणजे टू परस्यू मीन्स पाठलाग करणे. तर बघा, आपण ह्या स्वप्नांचा काय केला पाहिजे, पाठलाग केला पाहिजे.
आणि ह्या स्वप्नांचा जर आपण ह्या ध्येयाचा जर पाठलाग केला तर हे ध्येय आपल्याला एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. एक्नॉलेजेस म्हणजे शाश्वती देणे. तर आपल्याला भविष्याची ही स्वप्नांचा जर आपण पाठलाग केला तर ती स्वप्न किंवा ते गोल्स असतात ते आपल्याला भविष्याची शाश्वती देतात. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आणि आपण जर ह्या स्वप्नांचा किंवा ह्या ध्येयांचा जर पाठलाग केला तर आपल्याला उज्ज्वल भविष्याची तर शाश्वती मिळतेच, तर पुढे अजून ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता किंवा ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे जीवनरूपी नौका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. म्हणजे ध्येय आपल्यासमोर जर असेल तर आपली जी जीवनरूपी नौका आहे ती भरकटली जात नाही, आपल्याला बरोबर योग्य दिशेने पुढे जाता येते. आता बघा, टू स्टीर याचं मिनिंग इथे दिलेलं आहे बघा, चॅनलाइज, आव्हान करणे. बघा मग ही स्वप्न आपल्याला कधी कधी आव्हानात्मक वाटतात, पण आपण जर त्याचा पाठलाग जर केला तर ही जीवनरूपी नौका असते ती मात्र नेमकी पुढे जात असते, ती रुळावरून घसरत नाही. आता थर्ड पॅरेग्राफमध्ये बघा रायटर आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आपण जो गोल सेट केलेला असतो म्हणजे ध्येय जे निश्चित केलेलं असतं ते आपल्याला कदाचित इझी वाटतं, अतिशय सोपं वाटतं. आता बघा आपण सुद्धा काय करतो, आपल्या मित्रांनी हे टार्गेट ठरवलेले, हे उद्दिष्ट ठरवलेले ना, मग आपण सुद्धा तेच उद्दिष्ट ठरवतो. त्याने जसं ध्येय ठरवलं, तो जसं ज्या फील्डमध्ये जायचं असतं त्याला त्याच फील्डमध्ये आपण पण ठरवतो का मला ह्याच फील्डमध्ये जायचं. म्हणजे आपण बघा आपलं स्वतःचं ध्येय नाही ठरवत, तर मित्राने ठरवलेलं ध्येय असतं त्याप्रमाणेच आपण पाठलाग करत असतो. आपल्याला खूप इझी वाटतं, ध्येय ठरवणं खूप इझी वाटतं. फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण एक लक्षात घ्या, जरी तुम्ही ध्येय निश्चित केलं आणि ते तुम्हाला खूप सोपं वाटलं, बट समटाईम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण कधीतरी काही वेळेस त्या आपल्याला चॅलेंजिंग वाटतं, आव्हानात्मक वाटतं. ध्येय प्राप्त करणं ही काही म्हणजे ठरवणं खूप सोपं आहे, पण प्राप्त करणं फार अवघड आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. बघा कोणतंही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. जर तुम्ही फेल्युअर म्हणजे अपयश, फिअर ऑफ फेल्युअर अपयशाची भीती, ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स म्हणजे कोणतंही ध्येय नसणे. तुम्ही जर ध्येय ठरवलं नाही तर अपयशाची पण भीती वाटत नाही. म्हणजे जीवनात जर काहीच तुम्ही ठरवलेलं नसेल तर तुम्हाला अपयशाची भीती वाटणार नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. आणि बघा आफ्टर ऑल काही झालं तरी शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे हे ज्याने त्याने ठरवायचं असतं, काय अचीव करायचं आहे आपल्याला ज्याने त्याने ठरवायचं असतं. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. पुढे बघा रायटरने आपल्याला असं सांगितलेलं आहे, टू अकॉम्प्लिश मीन्स म्हणजे बघा यशस्वीपणे पार पाडणे. जर ध्येय यशस्वीपणे जर पार पाडायचं असेल तर एक्सपर्टने रेकमेंड काही 5 स्टेप रेकमेंड केलेले आहे. रेकमेंड म्हणजे शिफारस करणे. काही 5 स्टेप ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबायचा आणि त्या 5 स्टेप्स ॲक्सेप्ट करायच्या आणि त्या 5 स्टेपप्रमाणे आपल्या करिअरकडे आपण पाठलाग करायचा, करिअरच्या दिशेने पुढे पुढे जायचं. मग आता एक्सपर्टने आता 5 स्टेप कोणत्या सांगितलेल्या आहे बघा पुढच्या पॅरेग्राफमध्ये. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. बघा स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती.
तर बघा, एक जे स्मार्ट गोल तुम्हाला जर योग्य असं ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर ती एक मदत करणारी विचार पद्धती आहे. मग आता स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेझरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ॲक्रोस्टिक रायटिंग शिकलो. त्या ॲक्रोस्टिक रायटिंगचा उपयोग करून स्मार्ट याची सुद्धा ॲक्रोस्टिक रायटिंग केलेली बघा. स्मार्ट स्टँड्स फॉर म्हणजे निर्देश करणे. आता बघा स्मार्ट हा शब्द काय दर्शवतो बघा. स्मार्टचं पूर्ण ॲक्रोस्टिक रायटिंग केलेले. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक. बघा एसचं त्यांनी सांगितलं स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, निश्चित. त्यानंतर मेझरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे. अचिवेबल प्राप्त करता येण्याजोगे. रिअलिस्टिक वास्तववादी. आणि टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. म्हणजे ह्या स्मार्ट गोल जर प्राप्त करायचं असेल तर ह्या 5 क्वालिटीजनी तुम्हाला ते स्मार्ट गोल प्राप्त करायचं आहे. स्पेसिफिक, तुमचं ध्येय स्पेसिफिक विशिष्ट असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे. मेझरेबल असलं पाहिजे, मोजता येण्याजोगं असलं पाहिजे, किती कालावधी लागणार आहे तो. अचिवेबल असलं पाहिजे, प्राप्त करण्यायोग्य असलं पाहिजे. आपल्या क्षमतेच्या पलीकडे आपण आपलं ध्येय ठरवायचं आहे का, नाही, ते आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. रिअलिस्टिक वास्तववादी म्हणजे वास्तव विचार करून तुम्हाला ध्येय ठरवायचं आहे. आणि टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादा. किती कालमर्यादा, किती वेळ लागणार आहे, किती कालावधीमध्ये आपण आपलं ध्येय कंप्लीट करणार आहे, ती कालमर्यादासुद्धा ठरवता आली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.